तुम्ही आता म्हणत होतात की फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना क्राऊड हायफाय होता, तारुण्य होतं. त्यामुळे तिथं भेट झाली की कसं काय? नाही नाही खरं तर माझी मिसेस ही एम.कॉम MBA आणि मग MBA झाल्यानंतर त्या पहिल्यांदा नगर जिल्ह्यामध्ये सर्व्हिसला होत्या आणि हे अरेंज मॅरेज आहे. माझ्या शेजारी एक आमचे नातेवाईक राहत होते आणि मग ते नातेसंबंध हे ते त्या गोष्टींना असं रुटीनच ते झालेलं आहे. आणि माझ्या मिसेसचं PhD आहे आणि आता त्या VIT म्हणून पुण्यातलं एक प्रसिद्ध ॲटोनॉमस युनिव्हर्सिटी आहे, तिथं MBAला त्या प्रोफेसर आहेत. पण आम्ही असंही ऐकून आहोत की तुम्ही जेव्हा सामाजिक कार्याचा असा वसा घेणार असं डिक्लेअर केलं, तुमचे सासरे भारी अस्वस्थ झाले होते त्या काळात. नेमकं काय नाही, असं काय तुम्ही झालं तंबी दिली होती नाही, तंबी घरी? म्हणजे असं झालं होतं की मी फर्ग्युसनमध्ये ॲडहॉकवरती लेक्चरर होतो. म्हणजे अशी परमनंट किंवा कन्फर्म ती माझी नोकरी नव्हती आणि इन फ्युचर 1-2 वर्षांनी ती कन्फर्मही झाली असती. त्याच कालावधीमध्ये मी माझ्या मिसेसला म्हणलं की तू नोकरी करते तर मला थोडंसं फ्रीडम दे आणि मला काहीतरी वेगळं करायचं आहे. या केसमध्ये मग सासऱ्यांपर्यंत ही गोष्ट पोचली. मग ते सासरे माझं ज्यांनी लग्न ठरवलं होतं त्यांच्यापर्यंत मला घेऊन गेले आणि म्हणाले, हा मुलगा आता काही काम करत नाही आणि तुम्ही आम्हाला फसवलं. ही जी गोष्ट होती त्या सगळ्या मंडळींनी आम्हाला समजावून सांगितलं, त्यांनाही समजावून सांगितलं आणि परत ते 2-4 वर्षांनी ते आमचे सासरे सासू कोरोनाच्या कालावधीमध्ये ते एक्सपायर पण झाले. खरं तर ते आज असायला हवे होते. हो, त्यांना कळलं असतं. वाटतं तुम्हाला? म्हणजे खरं तर सासऱ्यांच्या नावानं भावूक होताय तुम्ही. लक्ष्मण हाके हा म्हणजे युअर लाईक अ फौलाद असं तुमच्याबद्दल म्हटलं जातं, पण आज त्या फौलादाच्याही डोळ्यात पाणी तरंगताना आम्हाला पाहायला मिळतंय. सासऱ्यांच्या आठवणीमध्ये तुमच्या डोळ्यात पाणी आलंय, हे खरंच कौतुकाची बाब आहे. लक्ष्मण हाके. कारण सासरे हे एक अशिक्षित व्यक्ती होती बर. आणि ते किर्लोस्करांच्या बंगल्यावरती म्हैशीच्या धारा काढण्यासाठी त्यांना गावावरून किर्लोस्कर पुण्यात घेऊन आलेले होते. बर. आणि मग तिथं आल्यानंतर सासऱ्यांना त्या किर्लोस्करांच्या कुटुंबामधल्या महिलांनी वाचायला लिहायला शिकवलं बर. आणि मग त्यांनी त्यांच्या मुलीला शिकवलं. मग ही अशी